सोबतच आज महसूल खात्यातर्फे आपले आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी होती की जतमध्ये जी प्रशासकीय नगरपालिकेची इमारत बांधायची आहे त्याकरता महसूल खात्याची जागा द्या। आज मंत्रिमंडळामध्ये जत करता प्रशासकीय इमारतीकरता 2580 चौरस मीटर जागा जतच्या नगरपालिकेची प्रशासकीय इमारत बांधकाम करता मंजूर करण्यात आलेली आहे। सोबतच आज मंत्रिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयावर चर्चा केली। पीक पाणी काय परिस्थिती आहे, पावसाची काय परिस्थिती आहे, जी मदत पुनर्वसनची काय परिस्थिती आहे, अमरावतीची झालेली घटना, नागपूरची झालेली घटना यावर सविस्तर त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। आणि आजच्या बैठकीमध्ये शालेय शिक्षण विभागाची, क्रीडा विभागाची काही पॉलिसी होती ती या ठिकाणी मंजूर केलेली आहे। अनेक विभागाच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचे प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांनी आज मान्य केलेले आहे। सर ती अमरावतीच्या घटनेच्या बाबतीत काही उच्चस्तरीय चौकशी आदेश दिलाय। आज किंवा उद्या रिपोर्ट येईल तो आम्ही आपल्याला सांगू। सर राज्यात भेटीसाठी गेलेला आहे, नेमका काय तोडगा निघाला? नाही ते शिष्टमंडळ सांगेल आपल्याला काय झालं। राज्यात सुटे तेल विक्रीवर बंदी घातली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बदललेला आहे, साठलोट पाहायला मिळते असं लक्ष्मण। नाही, मला काहीच बोलायचं नाही आहे त्याबद्दलचा। भुजबळ साहेबच बोलतील आणि शिष्टमंडळ केला, शिष्टमंडळ चर्चा करतो। आज बहुत बड़ा निर्णय हुआ है कैबिनेट में। हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी, सुनेत्रा पवार जी और कैबिनेट मंत्रिमंडल में आज तीसरा जो हफ्ता है हमारे 6,36,000 किसानों को 5,035 करोड़ रुपए का तीसरा हफ्ता आज रिलीज किया गया। और इसमें हमारे किसानों को जो हमने वचन दिया था कि हमारी सरकार आने के बाद हम किसानों का कर्जा माफ करेंगे, वो वचन का तीसरा हफ्ता हमने दिया है। जैसी जैसी लिस्ट आ रही है वैसा हम क्लियर कर रहे हैं। मैंने आपको सवेरे ही कहा है, सवेरे ही बताया गया है कि वहाँ माननीय मुख्यमंत्री जी ने सारी चौकसी लगाई है, उच्च स्तरीय चौकसी लगाई है। वहाँ जो 3 बच्चे की मौत हुई है वो बहुत दुर्दैवी है। उन परिवारों को 5 लाख रुपए देने का भी निर्णय हमने किया है। उनकी जान तो हम वापस ला नहीं सकते, लेकिन परिवार को थोड़ा हम मदद करने का इरादा कर रहे हैं। उसके साथ हमने 36 जो बच्चे वहाँ के निकाले हैं। 6 बच्चे की तो वहाँ जान जा रही थी, वो भी निकाल कर प्राइवेट हॉस्पिटल में एडमिट किया है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।